आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले। सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनातून उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलकांनी जातनिहाय जनगणना करून एम्पिरिकल डेटा सार्वजनिक करावा, संविधानानुसार आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, भूमिहीनांना जमिनींचे फेरवाटप करावे आणि अनुसूचित जातींच्या आरक्षणात फूट पाडणारे कोणतेही उपवर्गीकरण अमान्य करावे अशा विविध मागण्या केल्या। तसेच आरक्षणाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्याची आणि समाजात तेढ निर्माण करणारा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। याशिवाय निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल स्वीकारू नये, समिती बरखास्त करावी, तसेच बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। उपवर्गीकरण रद्द करा, संविधानाचा मान ठेवा आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू, सामाजिक न्याय कायम ठेवू अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभाग घेतला। जय भीम। मी महेश परळकर, संविधानिक हितकारणी सिंधुदुर्गचा जिल्हाध्यक्ष। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम चर्मकार उन्नती मंडळ आणि संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने महाराष्ट्र सरकारने जे उपवर्गीकरण, आरक्षणाचे उपवर्गीकरण हा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधातली पहिली प्रतिक्रिया म्हणून आज एक धरणे आंदोलन आम्ही घेत आहोत। पहिलं समजून घेतलं पाहिजे की आरक्षण हे प्रवर्गाला दिलेलं आहे, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेले आरक्षण, ज्यामध्ये केंद्राच्या अनुसूचित यादीमध्ये जवळपास 59 जाती आहेत आणि या 59 जातीपैकी काही एका दुसऱ्या जातीची एक मागणी होती, ज्या मागणीच्या आधारे सुप्रीम कोर्टामध्ये 1 ऑगस्ट 2024 रोजी जो आदेश आला, त्या आदेशानुसार सरकारला कोणत्याही पद्धतीचं बंधन नसताना, ऐच्छिक स्वरूपाचं असताना महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरणाचा घाट घातलेला दिसतोय आणि ह्या विरोधात यासाठी आम्ही एकवटलेलो आहोत। कारण आतापर्यंत जे आरक्षण होतं, आरक्षण धोरण जे होतं ते प्रवर्गासाठी होतं आणि ते ज्यावेळी जातीमध्ये विभागलं जाईल त्यावेळी निश्चितपणे या जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचे जे आरक्षण आहे त्याची टक्केवारी जी आहे ती कमी होणार आहे। दुसरी गोष्ट, आतापर्यंत अनुसूचित प्रवर्ग म्हणून एकसंघ असलेला जो हा समुदाय आहे तो नजीकच्या काळामध्ये जातीमध्ये विभागला जाईल, जातीची अस्मिता वाढायला लागेल आणि जर यदा कदाचित सच्चोदेव बुद्धीने, न्यायिक पद्धतीने जर हे उपवर्गीकरण सरकारने केलं तरीही काही जाती अशा राहतील की ज्या आज सरकारच्या भाषेतच सांगायचं तर अविकसित जाती आहेत, त्या अविकसित जाती ह्या पुन्हा एकदा बॅकफूटवर जातील। आणि यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो नेहमीच अधोरेखित केला पाहिजे असं मला वाटतं, तो म्हणजे जेव्हा काही लोकांना हे जातीमध्ये त्यांचं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती झाली अशा आधारे त्यांना डावललं जाईल, त्यावेळी जे लोक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना सुद्धा डावललं जाईल आणि पर्यायाने संपूर्ण आरक्षण हे अस्तित्वातच राहणार नाही याची भीती ही या निमित्ताने, ह्या उपवर्गीकरणाच्या घाटाच्या निमित्ताने तयार झालेली आहे। आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली प्रतिक्रिया एक दिवसीय धरणे आंदोलन करून आम्ही देत आहोत आणि या उपवर्गीकरणाला या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हा जोरकसपणे विरोध राहील आणि त्यासाठी होऊ घातलेला 30 तारीखचा जो मोर्चा आहे, आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला साथ देत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून सुद्धा संविधानिक हितकारणी महासंघ असेल, चर्मकार उन्नती मंडळ असेल आणि आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या संघटनांच्या वतीने आम्ही सांगतो, एक मोठ्या संख्येने या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व सुद्धा आम्ही 30 तारीखला करू आणि निश्चितपणे ह्या आरक्षण उपवर्गीकरणाला आम्ही निश्चितपणे विरोध करू, प्राणपणाने विरोध करू। जय भीम। आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम अनुसूचित जातीची जनता इथे जिल्हाधिकाऱ्यांकडे एकवटला आहोत। त्याचं कारण पण एवढं प्रकार आहे की आमच्या समाजाच्या तुकडे करण्याचा जो प्रयत्न सरकारने घाट घातलेला आहे तो खूप पायाच्या म्हणजे वेदनादायी आहेच,
कारण आमची एकजूट तोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. न्यायालयाने आदेश दिले की तुम्ही निर्णय घ्या, त्या निर्णयाचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि त्याविरोधात आम्ही सर्व समाज बांधव एकत्र आलेलो आहोत. आमची मागणी एवढीच आहे की उपवर्गीकरण आम्हाला नकोच आहे. त्यानंतर तुम्ही जी समिती नेमली त्या समितीने काय अहवाल दिला, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरे केले, कुठल्या कुठल्या संघटनांनी त्यांनी भेट दिली, ह्याचा अहवाल आम्हाला पहिल्यांदा द्यावा. कारण तुम्ही एखादी समिती नेमता त्यावेळी आमच्या ज्या संघटना आहेत, चर्मकार उन्नती मंडळ असेल, बौद्ध महासंघाच्या विविध संघटना असतील, चर्मकार समाज असतील, मातंग समाज संघटना असतील, त्यांच्या संघटनांचे अध्यक्ष असतील, त्यांच्या भेटी घेणे, त्यांची मिटिंग घेणे, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काही अडचणी आहेत का आरक्षणात त्या विचारात घेणं गरजेचं होतं. परंतु 3 दिवसाच्या अहवालात एखाद्या तालुक्याचा दौराही होत नाही, तिथे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र दौरा केला म्हणून सांगताय आणि तुम्ही प्रक्रिया राबवण्याच्या हालचाली जोरदार चालू केलेल्या आहेत. येणाऱ्या काळात अबकडे जर तुम्ही केलात, जशी आज ई समाजाची वाताहत झाली आहे तशी आमच्या एसी समाजाची करण्याचा तुम्ही घाट घातलेला आहे. तुम्ही आम्हाला एकाकी वाढण्याचा प्रयत्न जो करताय तो पूर्णतः चुकीचा आहे. आमची सरकारकडे एवढीच विनंती आहे, आज आम्ही थोडे जमलेलो आहोत, ही तर सुरुवात आहे. नुसता हा पिक्चरच्या भाषेत सांगायचा हा ट्रेलर आहे. अजून पिक्चर जर तुम्हाला बघायचं असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर तुम्ही मटका बोर्ड आंदोलन आमचं बघितलंच असेलच. 10,000 लोकसंख्येचा जमाव आम्ही तुमच्या मंत्रालयावर आणू शकतो, एवढी ताकद आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आमचा कोकणी माणूस, मालवणी माणूस जास्त बोलत नाही, मायाळू म्हणून महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. परंतु आम्ही ज्यावेळी उद्रेकावर उतरतो तेव्हा आम्ही कोणाची गाई करत नाही. त्यामुळे सरकारला विनंती पुन्हा एकदा आहे की तुम्ही जे काही आमच्यावर अटी शर्ती लादताय ते आम्हाला अजिबात मान्य नाही आहे. तुम्ही आमच्या संघटनाची चर्चा करा, इथे स्थानिक कोणत्या जाती उपलब्ध आहेत त्यानुसार त्यांच्याशी चर्चा करा आणि नंतरच निर्णय घ्या. एवढं बोलून मी थांबतो. जय रविदास, जय संविधान.